नुसतं भजन करून या डबल मध्ये म्हटल्यानंतर ते 12 रंग भजन करून नुसतं चालेलही आणि चालत नाही हे परमेश्वराला माहिती. परंतु 12 रंग आता लोकयोगांकडे किती रंग आहेत ते तुम्हाला आता दिसतील. सुरुवातीला त्यांनी एकच दाखवलं, पण त्या माणसाच्या चेहऱ्यावर कधी हसू मात्र आयुष्यात दिसणार नाही तुम्हाला. हा खरं सांगतोय, कारण राम कधी हसला नाही आणि श्रीकृष्ण कधी आयुष्यात आपल्या रडला नाही. लोकेबोंचं एक आहे, हे मी का बोलतोय तुम्ही म्हणाल की बाबा लोकेबो एकही शब्दाने बोललो नाही, ते पण सांगतील मी याला एकही शब्दाने बोललो नाही तरी पण माझ्या याने कळ काढली नाही, आता तुटून पडतील आणि पडायलाच पाहिजे, नाहीतर मायबाप प्रेक्षकून थांबणार नाही. लक्षात घ्या, शेवटी कळ काढली पाहिजे. चिमटा काढणं कोणीतरी घडतं शेवटी, आणि तो काढण्याचा प्रयत्न मी करतोय. शेवटी ते महान बुवा आहेत. आज सिंधुदुर्गात 1 नंबरला जर कोणतं नाव घेतील लोक तर अगदी लोकेबुवांचं नाव. जशी उंची तसं नाव सुद्धा त्यांचं 1 नंबरला आहे. आणि आवाज सुद्धा, आवाजाला त्यांचा पर्याय नाहीये, म्हणजे ऑप्शन नाहीये सिंधुदुर्गात तरी पर्याय. म्हणजे 4 सप्तकापर्यंत सहजरित्या लोकांच्या कांठाळ्या बसतील एवढा आवाज त्यांचा जाऊ शकतो. बसतं तसं म्हटलं नाही, बसतील एवढा आवाज त्यांचा टॉप लेवलला जाऊ शकतो. म्हणजे पेटीला स्वर सुद्धा नाही, त्याच्या पलीकडे एवढा त्यांचा आवाज लीलया पोचतो. साधा नाही पोचत, लीलया. आणि त्यांच्या भजनात तुम्हाला जाणवेल परशुराम बुवांची ती पट्टी आहे. परशुराम बुवांनी जे काय पेरून ठेवलंय ते अगदी तंतोतंत त्यांच्या त्या भजनातून निघतं असं त्यांचं म्हणणं आहे, माझं नाही म्हणणं, त्यांचं वैयक्तिक म्हणणं. तर असं त्यांचं ते भजन आहे, खूप छान आहे भजन. भजनाला नाव ठेवणार नाही मी, कारण मला सार सुद्धा येत नाही हा विषय. बघा, पण रागीट माणूस आहे, खूप राग येतो. सिंधुदुर्गात एक रागीट बुवा म्हणून नाव घेतलं जातं यांचं, लोकेबुवांचं नाव घेतलं जातं. याचा प्रती तुम्हाला आपण आता रुपवळ घेतोय, आणि ही रुपवळ पांडुरंगा प्रती आहे. महिला वर्गांच्या चेहऱ्यावर आता हसू आलं, जरा बरं वाटलं. मगापासून बिचारी गप्प बसलेली होती अर्धा तास. तर सेटिंग नाही, महिला वर्ग सध्या खुशीतच आहेत. कारण खरं सांगतो, 4 महिला एकत्र आल्यावर पूर्वी त्यांचं बोलणं काय चालायचं, काय ग तुझा मुलगा कसा आहे, नवरा कसा आहे, सासूबाई कशी आहे, सासरी कसे आहेत, हे पहिलं त्यांचं बोलणं चालायचं. आता 4 महिला जर एकत्र आल्या तर त्यांचा पहिला एकमेकीला प्रश्न असतो, हो तुझं ह्या महिन्याचं लाडक्या बहिणीचं हप्ता हा एकच विषय त्यांचे. कारण आरक्षण आहे बघा, 50% आरक्षण चाललेलं. कुठे जावं तिकडे महिलांना प्राधान्य. सिंधुदुर्गात म्हणा, रत्नागिरीत म्हणा, जेवढ्या ग्रामपंचायती आहेत त्यांच्या अर्ध्या ग्रामपंचायतीमध्ये आज सरपंच पदाच्या खुर्चीवर महिला बसलेल्या आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवतात. महिला बसल्या तरी ग्रामपंचायती त्यांचे नवरे चालवतात, हा विषय बाजूचा आहे, पण महिला बसलेल्या आहेत. आज महिलांना एसटी मध्ये प्रवास करायला गेलात तरी त्यांना हाफ तिकीट आहे. कुठल्या नवऱ्याला किंवा आमची सुद्धा हिंमत होत नाही 100 लोकांच्या किंवा 50 लोकांच्या त्या एसटीच्या गर्दीमध्ये आपल्या बायकोला हाफ म्हणण्याची कोणाची नवऱ्याची हिंमत नाही. पण जेव्हा कंडक्टर तिकीट काढायला येतो तेव्हा आपण सहज म्हणतो 1 फुल 1 हाफ द्या. कंडक्टर विचारतो हाफ कोण, आपल्या बायकोकडे आपण हिमतीने बोट टाकतो, माझी बायको हाफ आहे. हे घरी म्हणण्याची ज्याची हिंमत नाही तो एसटी 4 चौघांसमोर आपल्या बायको हाफ म्हणतात. म्हणजे सरकारची किती मेहरबानी हे बघा. तुम्ही कुठेही जा, आरक्षण हे 50% लागू पडतं. मंदिरामध्ये जातो, काय झालं, गाडी कोणाची खाली लागली आता का रडरला येणारे लोक सगळे आले. तो काय आहे, केवळ तुमच्या चेहऱ्यावर हसू दिसावं हाच उद्देश आहे. मी काही कोण स्वतः शाणू समजणार बुवा नाही एवढा पण सांगतोय, पण मगापासून लोक जे हसले नव्हते ते जाताना 1-2 तरी काहीतरी विषय. कारण पुढच्या माझ्या काय आहे, हे राजधानी बुवा आहेत, त्यांनी संपूर्ण गजर आता करतील त्यावेळेस किती वेळाने मला देतील गजर हे सांगता येत नाही. त्यावेळेस माझ्या गजराला कोण असतील नसतील हा शंकेचा भाग आहे.
पण तुम्ही थांबा, सुरुवातीची जनता गजर झाल्यानंतर तरी थोडा वेळ थांबा. तर महिलांना आरक्षण, तुम्ही मंदिरामध्ये जा, ज्योती महिलेच्या नावाने, आराधना मंदिरात, बरोबर, ज्योती आराधना पूजा महिलेच्या, अर्चना महिलेच्या नावाने, बरोबर, आणि आरती ही सगळी महिलांची नाव आहेत. पुरुषांच्या नावाने काय नाव? पुरुषांच्या नावाने मंदिरात येतच, फक्त जो तो येतो जाताना येताना ती फक्त पुरुषांच्या नावाने, बरोबर ना हो? पुरुषांच्या नावाने एवढं आहे फक्त. बघा तुम्ही टीव्हीवर कार्यक्रम बघताना ऍडव्हर्टाईज जरी बघितल्या तरी ज्या चांगल्या चांगल्या ऍडव्हर्टाईज असतात त्या सगळ्या महिलांना असतात. बघा बातम्या झाला की ऍडव्हर्टाईज चालू होतात, संतूर लगाव गोरापन पाव, क्लेरिसिल लगाव त्वचा निखराव, लक्स लगाव. आणि पुरुषांना कुठल्या ऍडव्हर्टाईज माहितीये काय? बिटेक्स लगाव खुजली बघाव, सपट लोशन त्वचेचे संरक्षण, सपट लोशन रुमाल घेतोय पांडुरंग 28 युग, आपण लहानपणापासून ऐकतोय की पांडुरंग 28 युग. कधी ऐकलं नाही की आपण 50 गाठली 60 गाठली तर 29-30 युग, असं कधीच ऐकलं नाही. पांडुरंग 28 युग विठेवरती उभा आहे. कुणाची वाट बघतोय? भक्त पुंडलिकाची. कोण भक्त पुंडलिक? आई बाबाच्या गळ्यात दोरी टाकून बायकोला खांद्यावर घेऊन फिरणारा भक्त पुंडलिक आपल्या आई वडिलांची महती कळल्यानंतर आई वडिलांच्या सेवेमध्ये एवढा गर्क झालाय की साक्षात पांडुरंग भेटीला आले, त्यांच्या दिशेने वीट फेकली आणि त्या पांडुरंगाला विठेवरती आज 28 युग विठेवरती उभा केले. सांगण्याचा मतित अर्थ हाच आहे नाही प्रेक्षको. 84 दशलक्ष योनीनंतर आपल्याला जर मनुष्याचा देह मिळालाय तर ज्यांच्यामुळे आपल्याला हा जन्म मिळालाय ते आपल्या आई वडिलांच्या डोळ्यात म्हातारपणापर्यंत अश्रू येऊ देऊ नका. आपल्या आयुष्यात कशाची काही कमी पडणार नाही. आणि हे तरुणांना सांगण्याची आमची इच्छा, लक्षात घ्या. धन्यवाद. सन्माननीय रवींद्र लिंगायत लांजा यांकडून माझ्यासाठी हे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतो. धन्यवाद.
शिपोशी यांकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि त्याचप्रमाणे सन्माननीय अमित पवार मुंबई यांकडून माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. एकदा सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवा.